मंदार जोशी यांच्याकडे जाऊया. 2014 ते 2025 पर्यंत या सरकारने आतापर्यंत कामकाज केलेले आहेत, अर्थसंकल्प मांडलेले आहेत, अर्थसंकल्पाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळी धोरणं आखलेली आहेत, ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक सर्वंकष धोरणं असतील. पण तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीचा जर विचार केला तर भारत देश आज नेमका कुठे असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कारण जसं आम्ही जाणतो की तुम्ही G20 सोबत देखील काम केलेलं होतं, त्याबाबत तुमचाही अभ्यास आहे. इतर देशांमध्ये राहून भारत नेमका कसं काम करतोय हेही तुम्ही बघितलेलं आहे. तर भारत नेमकं 2014 ते 2025 या मोठ्या कालखंडामध्ये कसा वाढत गेल्याचं आर्थिक पातळीवर आणि इतर देश भारताकडे नेमकं कसं बघतायत? तर श्रीरंग 2014 ते 2025 तर काळ आहे, पण मी तुम्हाला जर का गेल्या 20 वर्षातलं सांगितलं तर एकही जगात कोणतीही मोठी इकॉनॉमी नाहीये जिनी सलग 20 वर्ष इयर ऑन इयर जीडीपी ग्रोथ रेट हा 6 to 8% मेंटेन केलाय. कोविडची 1 किंवा 2 वर्ष सोडलीत तर हा 10 वर्षाचा नाही, मी तुम्हाला 20 वर्षाचा काळ सांगतो की कन्सिस्टंटली ग्रो झालेली कोणतीच इकॉनॉमी नाहीये. चायना ग्रो झाला आणि आता चायनाचं सुद्धा आता असं वाटायला लागलंय की चायनाची इकॉनॉमी आता खाली जाईल का काय. सो ग्रोथ तर झालेली आहे, भारताचा विकास झालेला आहे. आपण आता आधी एक मुद्दा घेतला होता की विकसित भारत 2047 जे स्वप्न आहे आपलं, तर ते अचीव होईल का, आणि 6.5% रेट आहे आणि 8% पाहिजे आहे. जीडीपी ग्रोथ रेट ना तुम्ही असं स्टँड अलोन नाही बघू शकत. तुम्ही जर का आता वर्ल्ड इकॉनॉमीज आजच्या बघितल्या तर अमेरिकेची इकॉनॉमी थोडीशी डगमगतीये, युरोपातल्या इकॉनॉमी काही चांगलं परफॉर्मन्स देत नाहीयेत, चायनीज इकॉनॉमी डगमगतीये, आणि त्या सगळ्या आपण एका जगाचा जागतिक इकॉनॉमीचा जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे जेव्हा जगातल्या सगळ्या मोठ्या इकॉनॉमी जेव्हा डगमगत असतात तेव्हा तुम्ही 8% 10%चा विकास दर करू नाही शकत. त्यामुळे जागतिक पातळीवरनं बघितलं तर माझा तर पूर्ण विश्वास आहे की भारत 2047ला अगदी विकसित भारताचं स्वप्न नाही झालं तरी त्याच्या आसपास, म्हणजे तुम्ही जर का ते टार्गेट ठेवलं तर आपण त्याच्या आसपास नक्की जाणार आहोत. पण जगातले आता जर का आपण अमेरिकेचे टॅरिफ्स म्हणले की आता भारतावर डोनाल्ड ट्रम्पची नजर कधी पडेल, तर आता टॅरिफ सुद्धा असेच असतात की टॅरिफ तुम्ही एकांगी विचार नाही करू शकत. टॅरिफ बरोबर इंटरनॅशनल जिओपॉलिटिकल रिलेशन्स आहेत, त्याच्यात बऱ्याच गोष्टींचा विचार करून डोनाल्ड ट्रम्प आपली पॉलिसी ठरवेल. सध्या भारताशी दोस्ती आहे, मैत्री आहे. अपार्ट फ्रॉम टॅरिफ त्याला भारताकडनं भरपूर बेनिफिट्स आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की फार वक्रदृष्टी जगातल्या मोठ्या इकॉनॉमीची आपल्याकडे पडेल, पण इतर इकॉनॉमीची सुद्धा ग्रोथ झाली पाहिजे सो दॅट आपण त्यांचा भाग म्हणून ग्रो होऊ शकू. ओके.